को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। राजा मिडास को सोने का वरदान मिला था। वह जिस चीज को छू लेते थे वह चीज सोने की बन जाती थी। वैसा ही मुंबई के गोल्डमैन डॉक्टर रोहित पिसालिन के साथ भी ऐसा ही हो रहा है। परभणी में एक छोटे से कार्यालय में स्थित इस बैंक ने उनका ध्यान केवल इसलिए खींचा क्योंकि बैंक के नाम में बुद्ध ऐसा लिखा हुआ था और उन्होंने उस बैंक को पूरी तरह से बदलने और इसे राष्ट्रीय स्तर पर ले जाने का फैसला किया। आने वाले दिनों में मुंबई के अंधेरी में इस बुद्धिज्म अर्बन बैंक के मुख्यालय का उद्घाटन किया जाएगा। बैंक की कार्यप्रणाली के बारे में पूरी जानकारी देते हुए डॉक्टर रोहित पिसाल इन्होंने कहा कि ये बैंक केवल बौद्धों के लिए ही बैंक है और इसके माध्यम से युवाओं महिलाओं के लिए व्यापार उद्योग के लिए कर्ज दिया जाएगा। इसी तरह इस बैंक में जमा या शेयर खरीदने का कोई विकल्प नहीं है, लेकिन 500 रुपये से भी सोना खरीदा जा सकता है। इसके अलावा बच्चों और तीसरी जाति के लोगों के लिए भी यहां पर खाता खोलने की योजना बनाई गई है। डॉक्टर रोहित पिसाल इन्होंने इस अवसर पर कहा कि इस बैंक के माध्यम से बौद्ध समुदाय आर्थिक रूप से उन्नत और सशक्त होगा। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, मुंबई। सर, आता तुम्ही जी बुद्धिस्ट इंटरनॅशनल अर्बन बँक ओपन करताय त्याच्याबद्दल काही जनतेला सांगाल का? ही आपली बुद्धिझम अर्बन जी इट्स अ निधी बँक ॲक्च्युली. अजून ती नॅशनलाइज करायला आपल्याला एक्स नंबर ऑफ अकाउंट्स लागतील. ही बँक ऑफ द बुद्धिस्ट, फॉर द बुद्धिस्ट आणि बाय द बुद्धिस्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त आपल्या लोकांनी ह्याच्यामध्ये अकाउंट्स उघडावेत. त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट घेत नाही आहे, आम्ही शेअर्स अजिबात विकत नाही आहे त्याच्यामध्ये. आम्ही परंतु प्रयत्न करतोय की ह्याच बँके थ्रू रोजगार कसा उभा होईल. आंतरराष्ट्रीय मार्केटमधून आपण आपल्या मुलांसाठी रोजगार कसा उभा करू, हाच प्रयत्न आहे. फर्स्ट टाइम आपण ह्याच्यामध्ये किड्स ब्रांच उघडतोय. कारण किड्स आपण म्हटलं तर आपल्या सगळ्यांना इकॉनॉमिकल नॉलेज खूप कमी आहे. म्हणजे x+y = 180, ऑरेंज एक्स का होते आणि मँगो का वाय होते आजही माहीत नाहीये. किंवा औरंगजेब कधी आला आणि बाबर कधी गेला हे जनरल नॉलेजसाठी चांगलं आहे. पण आपल्याला फायनान्स विषयी आपल्याकडे नॉलेज खूप कमी आहे. म्हणून डिग्री घेतल्यानंतर लेजिमेट वे मध्ये कसे पैसे कमवावेत हे आपल्या लोकांना माहीत नसतं. म्हणून ह्या बँकेमध्ये आणि आपण किड्ससाठी ब्रांच उघडतोय. ॲज वेल ॲज जे आमचे ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसतं आणि त्यांना पण आपण लिटरली बॉयकॉट केले आहे. तर जसं बाबासाहेबांनी जगामध्ये म्हणजे सॉरी नॉट जगामध्ये भारतामध्ये होमोसेक्शुअलिटी आणि ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली केस लढली होती आणि म्हणजे तीच शिकवण घेऊन बुद्धिझम अर्बन त्यांच्यासाठी ट्रान्सजेंडर्ससाठी एक वेगळी ब्रांच उघडणार आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॅसिलिटीज देणार आहोत. ह्या ब्रांचचं मुख्यतः आपल्या समाजाला रोजगार देणं, त्यांना इकॉनॉमिकल साऊंड बनवणं हाच मोटो असणार आहे. सर, आपल्या बँकेचे हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये आपण ठेवणार आहात. हो. आणि याचं शेड्यूल कधीपर्यंत सुरू करण्याचं सगळं आणि ब्रांचेस पण तुमचे सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये? आपण अंधेरीमध्येच ह्याची सुरुवात केलेली आहे. ॲज वेल ॲज आपल्या लोकांना ज्यांना DSA घ्यायचे आहेत प्लीज अप्रोच मी. किंवा ज्यांना स्वतःचे ब्रांचेस उघडायचे आहेत, ज्यांच्याकडे जागा असतील त्यांनीही मला अप्रोच करावं. आणि प्लीज सगळ्या जयभीमवाल्यांना माझी विनंती आहे, आपल्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की तुम्ही इथे अकाउंट उघडावं. कारण माझ्या बँकेमध्ये आमचे इंटरनल चेक्स जे आहेत पहिल्यांदा तुम्हाला बाबासाहेबांची इमेज भेटेल. तुम्हाला ATM कार्डवर तुम्हाला बाबासाहेब दिसतील असं आजपर्यंत कुठल्याच आपल्या ज्या काही निधी बँक्स असतील, मल्टी स्टेट बँक्स असतील, कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, कोणीही हा प्रयत्न केलेला नाही आहे. सर, ब्रांच ओपनिंग आणि अकाउंट ओपनिंग
याची काही क्रायटेरिया असेल का, त्याबद्दल काही सांगाल का? अकाउंट ओपनिंगसाठी आपलं 0 बॅलन्स 25,000चं एक अकाउंट आहे, 10,000चं एक अकाउंट आहे. इट्स लाईक सेव्हिंग अँड करंट अकाउंट. आणि जे पॉवर्टी लाईन खाली आहे त्यांना 0 म्हणजे पर्सेंटमध्ये आपण ते अकाउंट उघडून देऊ शकतो. आणि ब्रांचसाठी तुम्हाला जागा लागेल, म्हणजे तुमचं स्वतःची एक, जागा. स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. DSA साठी एक छोट्या मोठ्या ऑफिसमधून तुम्ही सुरुवात करू शकता. राईट. सर, आता ही इंटरनॅशनल बँक आहे, तर साहजिकच इंटरनॅशनली तुम्ही हिला लॉन्च करणार आहात, तर तिथून तुम्हाला काय अपेक्षा आहे? बाकीच्या बुद्धिस्ट कंट्रीजकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? नाही, इट्स नॉट अन इंटरनॅशनल ब्रांच बँक. इट इज फॉर इंडिया. पण DSA आणि ह्याचे जे कनेक्शन्स आहेत आपण इंटरनॅशनली करणार आहोत, कारण वेगवेगळ्या देशातून आपल्याला ह्याची मदत लागणार आहे. वेगवेगळ्या देशांमधून आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण तिबेटचे खूप काही प्रॉडक्ट्स घेणार आहोत. ह्याच्यामुळे आपलं इंटरनॅशनल वर्ल्ड बरोबर एक चांगलं कम्युनिकेशन होईल. आणि आज जो दलाई लामांचा जो समाज आहे, जो वंचित आहे, ज्यांच्याकडे स्वतःचा देश नाही, अशा आपल्या बौद्ध बांधवांनाही आपण मदत करू शकतो. सर, आज नागपूर आणि यवतमाळमध्ये अकाउंट्स ओपनिंग सुरू झालेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? आजच आपण सुरुवात केली. तिथे आपले जे काही म्हणजे आपले बँकेचे जे रिप्रेझेंटेटिव्स आहेत आणि तिथे जाऊन आपलं काम केलेलं आहे. आणि आपली जी लोक आहेत ते खूप भावनिक आहेत. आणि नाव बुद्धिझम आहे, आणि ह्या बुद्धिझम नावासाठी ते नक्कीच पुढे येतील. जसं नागपूरमध्ये, यवतमाळमध्ये ही लोक पुढे आलेली आहेत की आपलं एक इन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन उभं राहावं, हा सगळ्यांचा प्रयत्न असेल. जसं मला वाटतं तसं आपल्या सगळ्यांनाच, या समाजातल्या प्रत्येक घटकाला असं वाटत असेल की आमची एक इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन उभी राहावी. सर, बँकेचं एक्झॅक्ट ब्रीद वाक्य काय? आमची टॅगलाईन आहे, माझा पैसा, माझा समाज आणि आपली बँक. जय भीम सर, धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सर, आपण आपल्याकडे जे अकाउंट ओपनिंग होणार आहे, तर त्या अकाउंट होल्डर्सला कुठल्या प्रकारे गोल्डच्या हिशोबाने त्यांचं हे करणार आहात तुम्ही? जसं सगळेच मला गोल्ड मॅन म्हणून ओळखतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे मी गोल्ड मायनिंगचं काम करतो. तर माझी सगळ्या समाजाला एक माझं प्रपोजल असेल की तुम्हाला कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते गोल्डमध्ये करावी. गोल्डचे प्राइसेस कसे दिनबदिन वाढत आहेत हे पण तुम्ही सगळेच बघताय. तर आपल्याकडे गोल्डसाठी म्हणजे आपल्या इथे जवळपास तुम्ही खूप छोटे मोठे गोल्ड डीलर्स पाहत असतील. ते थोडे थोडे तुमच्याकडून पैसे घेतात आणि 1 ग्रॅम 1 तोळ्याचे पैसे जमा झाल्यावर ते तुम्हाला गोल्ड देतात. पण जर तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला 500 रुपयापासून गोल्ड फिजिकल देऊ शकतो. तुम्हाला माझ्याकडे पैसे जमा करायचे नाहीत. मी तुम्हाला 24 कॅरेट 500 रुपयामध्ये गोल्ड स्ट्रिप तुम्हाला देऊ शकतो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की सगळ्या गोल्डमध्ये कुठेतरी मिक्स होतं आणि तेव्हा ती ज्वेलरी बनते. पण माझं 24 कॅरेट प्युअर गोल्ड असेल. अपार्ट फ्रॉम दॅट आपण गोल्ड विकत घेताना त्याच्या मेकिंगला पैसे देतो आणि तेही आम्ही इथे लावत नाहीये. तर तुम्हाला प्रॉपर 24 कॅरेट प्युअर गोल्ड हॉलमार्क हे सगळं आमच्या बँके थ्रू भेटेल.